महाराज यासनी तुम्ही कोण आहे आणि काय करू शकता हे ठाव नाही. ताई तुम्ही आमासनी भिक्षा दिली नाही हे काय बरोबर केलं नाही. माणसाला आपण काय करतोय याचा अंदाज नसतो या. पर येळ काय सांगून येत नाही. मी जे सांगितलं ते केलं नाहीस तर तू जगशील का मरशील हे मी सांगू शकत नाही. सांगून ठेवतो. हवं मर्जीशी थांबवा. हवं त्यांचा कोप झाला तर आपलं कसं व्हायचं. होय महाराज. महाराज 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 तुम्ही असं रागवून जाऊ नका. मग काय करायचं आम्ही. अडचण तुझी आहे ना पण तू तर काय बी करायला तयार नाही. तसं नाही जी. मी आता तुम्ही म्हणताय तसं त्या पोरीला घेऊन येतो. काय झालं भाऊजी अशी धावत का गेले. थांब नाही. शंदे तुम्ही ओळखता ना त्यांना. नाहीतर असे कसे दारात येतील ते. ह्यासनी कुठेतरी ते गावात भेटलं आणि मग त्यांची ओळख झाली. आता चालली असतील काहीतरी बोलणी. मला तर बाई भीतीच वाटली त्यांची. अगं चंदा पण मी म्हणते अशा माणसाचे दारात तरी कशा पाय उभं करायचं. आता तू मला शिकवणार आहेस बाई. हा मी काय करायचं आणि काय नाही ते. अहो पण ती बरी माणसं नव्हती. अरे तू विचार करण्यातच लय वेळ घालवलाय. अरे एवढ्या छान तुझ्या बायकोवर उपचार सुरू बी झाला असता. महाराज या माणसाचा आपल्या सांगण्यावर भरोसा नाहीच. नाही नाही तसं काय बी नाही. उपाय खरंच करायचा का याचा आधी विचार कर. पर महाराज पुरीचा बळी द्याचा हे मनाला नाही पटत. माझं धाडसच होईना म्हणूनच येळ लागला. तुला तुझ्या बायकोचा आजार वाढवायचा आहे का तिची पीडा कमी करायची आहे. नाही हो लय औषधं केली पण गुणच आला नाही म्हणूनच तुमच्याकडे आलो आहे. अरे असं नुसतं बोलून दाखवायचं नाही करून दाखवायचं असतं.
होय जी. एक गोष्ट ध्यानात ठेव, त्या पोरीला घेऊन नाही आलास तर तुझ्यावर देवी आईचा कोप झाला म्हणूनच समज. हवं पण आम्ही काय केलं हाय? हा, आता चोरी केली हाय का दरोडा टाकला हाय? छंदे, असं रागवू नकोस. अगं असली माणसं कधी घात करतील काही सांगता येत नाही बघ. अव बघा की समधी माणसं तशी मलाच बोलतात. काय र, काय चाललं आहे इथं? हा, लागा आपापल्या वाट्याला. राहिलो. आई, ही चांगली माणसं नव्हती ना? हो बाळा, म्हणूनच मी तुला सांगत असते की मला सोडून कुठेही जाऊ नकोस. रखमा, आपण आपलं जपून राहायचं बाय. असल्या शेजाऱ्यांचं काही खरं दिसत नाही. मच्छिंद्र, भ्रमण करत असताना तुझ्या ध्यानात येईल की शाक्त पंथ खूप प्रबळ झाला आहे. मंत्र आणि तंत्राचा दुरुपयोग करून लोकांची आयुष्य बदलली जात आहेत, जे मला आणि दत्त महाराजांना अपेक्षितच नाही. ह्या यात्रेत जिथे जिथे असे दृष्टीस पडेल तिथे तिथे तू हस्तक्षेप करून चांगल्या माणसांचे जगणे सुसह्य कर. कुणाच्या तरी लेकीचा बळी पाहिजे आहे तुम्हाला, हो ना? महाराज, जनार्दननी सांगितले वाटतं. मला कोणीही काही सांगण्याची गरज नाही. मी तुम्हाला आधीही सावध केलं आहे, तरीही तुमच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. अरे कोण जोगी आहेस तू आणि आमच्या कामाच्या मध्ये का म्हणून येतोस? मी सर्वत्र भ्रमण करतो आहे आणि तुमच्या सारख्यांना शोधून शिक्षा करतो आहे. त्यामुळे कोणत्याही जीवाचा बळी मी जाऊ देणार नाही. महाराज, शिजुकी तो धमकी देतोय तो मासने. बघ जोगी, तू कोण असशील तो असशील,
पर म्या बी देवी मातेला भोग लावणार आहे, तो बी कुमारिकेचा. मी मच्छिंद्रनाथ तुमच्या सारख्यांना निक्षून सांगतो, सज्जन माणसांना त्रास द्यायचा प्रयत्न कराल तर ते मी होऊ देणार नाही, आणि निष्पाप जीवांचा बळीही जाऊ देणार नाही. अलख निरंजन आदेश. महाराज, आपण निघायचं का इथून? वय बघू कोण जिंकतय ते, पण म्या बी ह्या मातीत लाल रगत पडल्याशिवाय इथून जाणार नाही. चल रे चल. असल्या दुष्टांना प्रेमाची भाषा नाही कळणार. रुक्मिणी, मी रानात जाऊन येतो. अहो थांबा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. काय झालं? अहो गावाबाहेर एक मांत्रिक आलाय, तुम्हाला माहित असेलच. गावात ऐकलंय मी त्याच्याबद्दल. आपल्या आणि शेजारच्या गावातली बरीच लोक त्याच्याकडे चालले. हो खरंय ते. पण त्याचं काय झालं? अहो तो आपल्या दारात आला होता. काय? पण कशासाठी? मी आणि नंदिनी बाहेर आलो तर तो भिक्षा मागायला आला होता. मग तू भिक्षा दिलीस? नाही, मी त्याला निघून जा म्हणून सांगितलं, पण त्याला पाहून मला भीतीच वाटली. हो बाबा, मी सुद्धा खूप घाबरले. बाप रे, त्याची आठवण झाली तरी भीती वाटते. नंदिनी, त्याने तुला काही केलं तर नाही ना? नाही, आई होती माझ्याजवळ. अहो त्याला भिक्षा दिली नाही म्हणून तो रागाने निघून गेला, पण आता मला भीतीच वाटते. त्याला भिक्षा दिली नाही, बरं केलंस. पण आता घाबरायचं कशाला? त्याने आपल्याला त्रास दिला तर? तू काही काळजी करू नकोस. मला तो रानात कुठे दिसला तर त्याला चांगली समज देतो. नाही नाही, तुम्ही असं काही करू नका. आधीच आपल्या नंदिनीवर संकट आहे असं साधू बुवांनी सांगितलंय. उगाच त्यांच्याशी तंटा करायला नको. बरोबर आहे तुझं. पण त्या मांत्रिकाकडे लोक कसली अडचण घेऊन जाता काही कळतच नाही मला. हो बघितलं ना,
बाहेर समधी लोक मलाच बोलत होती. होय ठाव आहे, पर ते जाऊ दे. आता काय बी झालं तर नंदिनीला त्या मांत्रिकाकडे न्यावंच लागल. अरे काय हो, तुम्ही एवढं धावत गेलात, त्याचं काय झालं? अगं ते लय रागावलं आहे. किंवा कशा पाहिजे? अहो तुम्ही तर त्याच नंदिनीबद्दल समजा सांगितलं आहे ना. तसं नाही, मग कसं? मांत्रिक म्हणाला की जर पोरीला नाही आणली तर दिव्याचा कोप होईल म्हणून. अगं बया, हे आणि हो काय होऊन बसलं. मला तर वाटतंय नंदिनीच्या आई बापालाच काहीतरी समजलं आहे. अहो तसं जर असेल ना तर लय अवघड होऊन बसेल. हे बघ, किती बी अवघड असलं तर नंदिनी पुनवाच्या रात्रीला त्या मांत्रिकाकडे पोचलीच पाहिजे. तर कसं? अहो तुम्ही तर बघितलं आहे ना की रुक्मिणी नंदिनीला घराच्या बाहेर बी जाऊ देत नाही. हे बघ, त्या डोळ्यात त्याल घालून म्याच नजर ठेवतो. मी एकटी घावली की घरात आणून डांबून ठेवतो आणि रातच्याला अख्खं गाव निजलं की त्या मांत्रिकाकडे नेऊन पोचते करतो. हा पर कोणी पाहिलं तर? हे बघ, घाबरून काय होत नाही. आता माझ्यासाठी एकच काम आहे, तुला बरं करणं. आणि आता तुला बरं करणारा आपल्याला घावला आहे. ते बी बरोबर आहे, पर जे बी कराल ते जरा जपून करा. चुकून घावलो ना तर तोंड काळं करून गावाच्या बाहेर जावं लागल. तसं काय बी होणार नाही. आता तू ह्या गावातच बरी होणार आणि तुला पोर बी होणार आणि समद गाव आपल्या पोराच्या बारशाला येणार. हवं तुम्ही नुसतं बोललं तरी जीवाला लई बरं वाटतंय बघा. हे बघ, एक जीवच घ्यायचा आहे नुसता. आणि तो दिव्याला निवड आहे असं समज. आपण काय वंगाळ काम नाही करत, तू बिनगोर राहा. हे बघ, पुन्हा आलीच आहे. आता समधी काम बाजूला ठेवतो आणि त्या नंदिनीला मांत्रिकाकडे पोचते करतो.